त्याच्यावर एक चर्चा लावू त्याच्यावर एक चर्चा करू, चर्चा लावू त्याच्यावर. राजू खरेजी चर्चा लावू बसा. अध्यक्ष महोदय, दिनांक 17 मार्च 2025 रोजी नागपूर शहरात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी मी सभागृहात निवेदन करतोय. काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता नागपुरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव असे नारे देत आंदोलन केले. हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर त्या ठिकाणी जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37(1) व 3 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला. दुपारी 3:09 हा गुन्हा दाखल झाला. यानंतर सायंकाळी एक अफवा अशी पसरवली गेली की सकाळच्या आंदोलनात जी प्रतिकात्मक कबर जाळली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. अत्तरोळ मधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे प्रारंभ केल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बळाचा वापर केला. यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार ऐकून घेण्यात आली. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली. 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता. तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत. 3घांना उपचार करून सोडले आहेत. 2 रुग्णालयात आहेत, यातला एक ICUत आहे. एकूण 3 गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण 5 गुन्हे आहेत. 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी. या तहसील कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबाडा, यशोधरानगर, कपिलनगर या ठाण्यांचा समावेश आहे. SRPFच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व CP, SP यांची VC घेऊन राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे. याचं कारण जवळपास एक ट्रॉली भरून त्या ठिकाणी दगड मिळालेले आहेत आणि काही लोकांनी जमा करून ठेवलेले दगड, वरती जमा करून ठेवलेले दगड हे आपल्याला पाहायला मिळाले. शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते. ते शस्त्र जप्त करण्यात आलेले आहेत. वाहनांची जाळपोळ त्या ठिकाणी झालेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना, काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे. 3 DCP लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जसं मी सांगितलं की यातल्या एका DCP वर तर थेट कुऱ्हाडी वार हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न हा देखील त्या ठिकाणी दिसतो आहे. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई ही केलीच जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हाती घेण्याची कोणालाही परवानगी या ठिकाणी देण्यात येणार नाही. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला अतिशय चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न हा सर्वांनी करावा, अशा प्रकारची या निमित्ताने मी अपील करतो. खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः, म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे. या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो. आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला, त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. झालं आता काय खोतकरजी काय अध्यक्ष मी दिले, अध्यक्ष लिखित दिले. अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय मी एका गंभीर विषयाकडे सभागृहाचं आणि आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानाच्या घटना, जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या घटना वारंवार या ठिकाणी लक्षात निदर्शनास येऊ लागल्या. काल जालना शहराच्या कन्हानगर भागामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा मी व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री महोदयाला आणि उपमुख्यमंत्री महोदयाला दाखवला. छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्टर्स, पुतळा जाणीवपूर्वक काही तरुणांनी काढून अपमान करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज. आणि मला पूर्ण माहिती आहे अध्यक्ष महाराज, हे काढण्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी एका माजी तिथल्या कार्यकर्त्यांच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं होतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा चौक तिथल्या लोकांनी केला आणि तो कार्यकर्ता काँग्रेसचा अध्यक्ष महाराज. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी असणारा, मी तुम्हाला देतो सर्वांना, हे तुम्हाला अजिबात पटणार नाही, पण अशा पद्धतीनं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करणं हे महाराष्ट्रातली कोणतीही जनता सहन करणार नाही. माझी मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की या कार्यकर्त्यावरती आपण कठोरात ते कठोर मोका अंतर्गत कारवाई करावी ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, मी स्वतः व्हिडिओ बघितलेला आहे. पोलिसांना त्या ठिकाणी सूचना देऊन कडक कारवाई केली जाईल. आता पुढे जाऊया. आता हे वाढत राहणार, हे वाढत राहणार. आता पुढे जाऊया. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री. काय तुम्हाला कामकाज चालवायचं की नाही सभागृहात? झालं ना, आता किती बोलणार या विषयावर? अध्यक्ष महाराज असं ऐका त्यांचं. अध्यक्ष 2 मिनिटं मग बोला तुम्ही. काल अध्यक्ष महोदय माझ्यानंतर देतील. आताच मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली, मुख्यमंत्री महोदयांनी दाखवलेली आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे, कोणी सुरू केलं, कशासाठी सुरू केलं, याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर सरकार जाईलच. परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता.
शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आझमी यांना देखील त्यावेळेस देखील तशा प्रकारची समज दिली होती. पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून ज्या औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावा सिनेमा पाहिला तर त्याची खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे. जर शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस अनन्वित छळ केला, त्यांची जीभ छाटली, त्यांच्या अंगावरची साल्टी काढली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, गरम पाणी ओतलं, त्याच्यावर मीठ टाकलं, त्याची जीभ छाटली, त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या, असा अनन्वित छळ केलेला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा सवाल आहे. आणि या औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहच आहे. हा औरंग्या आला कशाला आपल्याकडे? आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली, आया बहिणींचे अब्रू लुटली. त्यांनी काय काय केलं? शंभूराजे सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले. हा सगळा इतिहास आहे. हा सगळा इतिहास असताना औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं, समर्थन करणं, आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहे. एक सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही, करणार नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होतं, अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती. आणि ज्या शंभूराजांना त्यांनी अनन्वित छळ करून मारलं तरी सुद्धा शंभूराजांनी बलिदान केलं, पण त्याच्या समोर मान झुकवली नाही भास्करराव. आणि म्हणून हा इतिहास आहे, हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं. कितीतरी आंदोलन होत आहेत. का औरंगजेब का आपला संत होता? का कोणाचा सगळे सोयरा होता? का कोणाचा नातेवाईक होता? कोण लागतो औरंग्या? कोण आहे औरंग्या? अरे उलट हा औरंग्याचा औरंगा हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली, पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो. त्या ठिकाणी महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापुरी, त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक, जमतात सगळे लोक. घरात मी व्हिडिओ पाहिले, टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्या महिलांच्या, त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. घरामध्ये मोठे मोठे दगड टाकले, त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली. एक 5 वर्षाचा बच्चू भारता मरता वाचला. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले. हे काय? तुम्ही आंदोलन करा ना. तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होतं त्याला तुम्ही प्रत्युत्तर आंदोलनाने द्या. तुम्ही कायदा हातात घेणार, तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार. एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं. आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही. आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 DCP लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात. त्या ठिकाणी मोटरबाईक, 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं. आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या. काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती. म्हणजे काय? एकही पार्क नव्हती. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय लावलाय? उपमुख्यमंत्री बोलताय, ते शोभतं का? याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची. अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होते. पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला, जाळून टाकलं. पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला. अरे जे पोलीस
कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय, स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय, कुऱ्हाडीने वार करताय, हत्याराने वार करताय, पेट्रोल बॉम्ब टाकताय. हे कसं काय सण? तलवारीने मारलंय. जयंतराव 40 पोलीस जखमी झाले, 33 पोलीस जखमी झाले, डीसीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत. याचा अर्थ काय घेणार आपण? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची, गृह विभागाची, मुख्यमंत्र्यांची, तशी आपली सगळ्यांची आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय, त्यांच्यावर हल्ले करताय. आणि त्याचबरोबर काय काय लोक बोलतायत, तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत सुरू प्रशासक म्हणून. काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता. औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली. एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ चाटली का? डोळे काढले का? चामडी सोलली? काय सोललंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून, प्रशासक म्हणून यांच्याशी करताय. काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य हे औरंगजेबाचं समर्थन करतायत, एका देशद्रोहाचं समर्थन करतायत. म्हणजे तेही देशद्रोही आहेत. त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खटला दाखल करावा का? आम्ही दाखल करावा का? आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे. म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं, आम्ही सुरू केलं, लोकाभिमुख योजना केल्या, या ठिकाणी विकासाला चालना दिली. अरे आमचं आम्ही बघून घेऊ ना, तुम्ही 208 नंबर. आणि म्हणून शांत राहा. आम्ही एकच सांगतो, हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच, नाना ऐका, तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला, मुख्यमंत्री महोदयानं औरंगजेबाची उपमा दिली, जो देशद्रोही औरंगजेब, देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला, त्याला माफ केलं जाणार नाही. एक बाहेर गेलाय इथला, तो बाहेर आहे, मग तो बाहेरही फिरणार नाही. आणि म्हणून सांगतो, आपल्याला बोलताना तारतम्य बाळगून बोलायला सांगा. अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं, ब्रिटिशांच्या देखील खानाखुणा पुसून टाकल्या. स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं, पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं. आणि म्हणून तोच आज कलंक लागा या महाराष्ट्राला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय, निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, कायदा हातात घेतलेला आहे, कायद्याचं राज्य आहे, ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल, अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन, औरंग्याचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही. अरे याकूब मेमन, त्याचं उदात्तीकरण तुम्ही केला. इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले मतांसाठी. कुठं फेडणार हे पाप? आणि म्हणून मी आपल्याला, तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे, तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या नाहीत. याचं कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय, लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय, जनतेसाठी आम्ही काम करणार. आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज, जाती, धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून
आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललोय. आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल, पण ठीक आहे. आणि म्हणून हा विषय गंभीर आहे. आणि एवढंच मी सांगतो, या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही. आता पुढे जाऊया. लेंग या लेंग लेंग या. माननीय मुख्यमंत्री काय करायचंय? मी देतोय, ऐका. थांबा 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 थांबा. मी लेंग नंतर पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सगळ्यांना जेवढे माझ्याकडे आले त्याला देतो. कलम 394 चला. त्या पोट कलम 2 अन्वये महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी मर्यादित यांचा सन 2012-13च्या वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. 12-13चा अहवाल आहे. अध्यक्ष महाराज, याच सभागृहात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी स्वतः आम्ही अध्यक्ष महाराज याबद्दलचा आक्षेप हा 24 मार्च 2007 घेतला की असे अहवाल आणता कामा नये. आणि अध्यक्षांनी निर्देश दिले की 10-12 वर्षाच्या वरचे अहवाल अधिकारी शेवटी विधानसभेला काय समजतात? विधानसभेच्या संदर्भात त्यांचं दायित्व नाहीये का अध्यक्ष महाराज? 2012-13चा अध्यक्ष महाराज एखाद्याने अहवाल दिल्यानंतर त्या अहवालामध्ये काही उणिवा असतील, दोष असतील, चुका असतील आणि ते रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाल्यानंतर आपला नियम सांगतो 4 वर्षांनी कार्यवाही करता येत नाही. रिटायरमेंट झाल्यावर 4 वर्ष झाले की त्याला एक कवच प्राप्त होते. माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज, निर्देश झाले आहे. 1 लाख किलोचा भाव असणारा चांदीचा दंड तिथं आहे. त्या दंडाचा उपयोग करा. राजदंडाच्या अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणलं पाहिजे. 2012-13चा अहवाल आता कसा येतो अध्यक्ष महाराज? या संदर्भामध्ये आपण ऍक्शन घेण्याची आवश्यकता आहे, निर्देश देण्याची आवश्यकता आहे. स्पष्ट निर्देश महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे. सन्मान्य सुधीर भाऊनी जी हरकतीचा मुद्दा आता मांडलेला आहे त्यावरती मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भातल्या विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत, ती आपण वाचून घ्यावी आणि त्यानंतर मी रुलिंग देईन. चला पुढे जाऊया. माननीय उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 394च्या पोट कलम 2 अन्वये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन 2023-24चा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. विनंती अर्ज सादर करणे श्री सुधीर मुनगंटीवार. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर प्रतिबंध घालण्याबाबत या विषयावरील विनंती अर्ज सभागृहाला सादर करतो. उपरोक्त विनंती अर्ज सभागृहास सादर झाला. सदर विनंती अर्ज विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सुपूर्द करण्यात येत आहे. फक्त विनंती एवढीच आहे, उपाध्यक्ष महाराज या विनंती अर्ज समितीचे अध्यक्ष असतात. जोपर्यंत त्यांची निवड होत नाही किंवा नियुक्ती होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे. हो हो, मी फक्त 6 पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनला परवानगी देत आहे, त्याच्यावरती देणार नाही. ऐका नानाभाऊ, ऐका 1 मिनिट ऐकून घ्या. आपण बसा 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 ऐकून घ्या. बसा बसा ऐकून घ्या. बसा ऐकून घ्या. अहो ऐकून तर घ्या. नाही नाही ऐकून घ्या. नाही माझं ऐकून घ्या त्यानंतर बोला. माझं ऐकून घ्या त्यानंतर बोला. हे बघा, काल पॉइंट ऑफ ऑर्डर. महोदय, एखादी गोष्ट जर या प्रिमायसेस मध्ये घडत असेल, आता अधिवेशन सुरू असताना सन्माननीय सदस्य मांडायला तयार झाले तर आपण त्यांना संधी. माझं ऐकून घेतलं तर तुम्हाला हे सगळं बोलायला लागणार नाही. माझं ऐकून घ्या आधी. ऐकून घ्या. काल नानाभाऊ तुम्ही स्वतः पॉइंट ऑफ ऑर्डर रेस केला. त्यात तुम्ही सांगितलं की आमचे 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत, अजून त्यावर चर्चा होत नाहीये. आज डिमांडवरती पण चर्चा आहे. तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्यायचे आहेत की तुम्हाला चर्चा घ्यायची आहे डिमांडवरती आणि तुमच्या प्रस्तावांवरती, याचा तुम्ही निर्णय करा. याला अर्थ नाही. तुम्ही कालच मला सांगितलं की वेळ खूप जातोय आणि तरीही भास्कर जाधव साहेब 2 मिनिटं बसा.
आणि असं असतानाही प्रत्येक दिवशी आपण जवळजवळ अर्धा पाऊण तास पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती घालवतो. चला, कोणाचा पॉइंट ऑफ, नाना भाऊ तुमचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घ्या. बोलायला तयार आहात का अध्यक्ष महोदय? नाही, तुम्हाला पॉइंट ऑफ प्रोसिजर वरती चर्चा घ्यायची आहे का सभागृहात? आपण सुरू केलं. मी तुम्हाला फक्त आठवण करून दिली की नाना भाऊनी काल पॉइंट ऑफ ऑर्डर घेत सांगितलं की 3 प्रस्ताव प्रलंबित आहेत. आता बसून घ्या. ते नाना भाऊ बोलले तेवढं आपण लक्षात आणून देत आहे, पण ते प्रस्ताव पहिल्या दिवसापासून आहेत. अर्ध्या तासाची चर्चा पहिल्या प्रस्तावांवरती चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती योग्यरित्या मी पार पाडीन. आपण बसा. चर्चा होणार. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अहो त्यांना आता पूर्ण करू दे. अध्यक्ष महाराज, काही वेळापूर्वी आपल्या विधिमंडळाच्या आवारामध्ये आपल्या सुरक्षेसाठी जे तैनात केलेले पोलिसांच्या कडून एका पत्रकाराला तुला बघून घेईल अशी धमकी दिली गेली. अध्यक्ष महाराज, त्यांनी त्याची नोंद केली, त्याला माहिती सांगितली, समजलं मी पत्रकार आहे, मी इथं मीडियाचा कर्मचारी म्हणून काम करतो आहे, पण त्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला धमकवलं, तुला पाहून घेईल, तुला बांधून ठेवेल. आणि अध्यक्ष महाराज, पूर्ण मीडियानी या ठिकाणी सगळ्या कामकाजावर आणि या ठिकाणी बंद करण्याचं धोरण त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या विधिमंडळातल्या परिसरामध्ये मीडियाचे लोक सुद्धा सुरक्षित नसतील तर हे गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून मी तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तो प्रश्न विचारतो. अध्यक्ष महाराज, काय माहित नाही, आजकाल तुम्ही फारच इकडच्या भागावर एकदम रागावता. आम्ही तुम्हाला मदतच करायसाठी. अध्यक्ष महाराज, तुमचा गैरसमज आहे, तुम्हाला त्यांचा दबाव आहे, पण तुम्ही तो दबाव बाळगू नका. काढायला पाहिजे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. आपण स्वतः माजी अध्यक्ष राहिलेला आहात, या सभागृहाचं नेतृत्व केलेलं आहे. आपल्याकडनं अशी भाषा आणि असा शब्द प्रयोग अपेक्षित नव्हे. त्यामुळे नाना भाऊ, अध्यक्ष हे कोणाच्याही दबावाखाली काम करत असतात आणि अध्यक्षांवर असा आरोप करणं म्हणजे आपण सभागृहाचा अवमान करत आहात, याची आपण नोंद घ्यावी. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, आपण तुम्ही जो मुद्दा मांडला, अध्यक्ष महाराज, आपल्याला मुद्दामून घेतला वापस, पण तो चिमटा घेणं आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, आमच्या हक्काचं संरक्षण करायची जबाबदारी आपली. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री मोदयांनी निवेदन मांडलं. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला सांगतो की आज बोलू तर द्या, आता तुमचं ऐकलं ना मी. नाना भाऊ बोला, मी ऐकतोय. अध्यक्ष महाराज, मुद्दा असा आहे, पॉइंट ऑफ प्रोसिजरचा विषय या ठिकाणी निघाला. अध्यक्ष महाराज, आज स्थगन तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नाहीये, ऑर्डर ऑफ डे मध्ये का नाही? आज कुठलं काम? नाना भाऊ, किती वेळा आपल्याला तेच सांगायचं. आज डिमांड वरती आपण चर्चा घेतोय. डिमांड वरती चर्चा असताना कधी स्थगन दाखवतो का आपण ऑर्डर ऑफ द डे वरती? नाना भाऊ, हे काय आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे तरी आपण त्याच काढताय. गिलोटिंगच्या दिवशी अध्यक्ष महाराज, गिलोटिंगच्या दिवशी आपण स्थगन घेत नाही. अध्यक्ष महाराज, आपण या रिमांडच्या वेळेस करतोच. अध्यक्ष महाराज, काल पण होतं स्थगन. अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, त्यांनी त्यांची बाजू मांडली, सरकारची बाजू मांडली. त्या भागातले काही आमदारांना आपली भूमिका मांडायची असेल आणि आम्हाला सरकारला मदतच करायची आहे, पण त्या ठिकाणी जी घटना झाली, माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन केलं, त्याच्यातली वस्तुस्थिती मांडायला इथले आमदार होतेच ना, त्या भागातले सत्ता पक्षातले होते आणि विरोधी पक्षातले होते, मांडू द्यायला पाहिजे होते. अध्यक्ष महाराज, मोठी घटना झाली, मुख्यमंत्र्यांच्या गावात झाली. अध्यक्ष महाराज, ही घटना काही छोटी नाही आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, परवाच आमच्या भाजपचे नेते नितीन गडकरीजींनी चांगलं म्हटलं की जात धर्माच्या गोष्टी करतील तर त्याला मारलीच जोड्यानं, असं म्हटलंय. काय असं शब्द कधी बोलला? भाऊ, काय शब्द होता तो? आपले गडकरी साहेब म्हणाले ते. हा, ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग काढून बघा. त्याला आहे ना, नेते बोलले. अध्यक्ष महाराज, पण या राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून आणि मंत्री उल्लेख करतात. अध्यक्ष महाराज, हे काय बरोबर आहे का? कोण भडकवतात आहे?
औरंगजेबाचं नाव आम्ही नाही घेतलं अध्यक्ष महाराज, कोण घेतात ते आपल्याला कळतं अध्यक्ष महाराज. आणि या राज्यामध्ये शांतता राहू नये असं सरकारला वाटत असेल तर ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही अध्यक्ष महाराज. आम्ही पण एक बिलकुल आपल्याला अध्यक्ष महाराज हे समजून घेतलं पाहिजे. एक बरोबर नाही अध्यक्ष महाराज हे. चला, आज मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी मगाशी नाना पटोले म्हणाले की पत्रकारांचा जो अवमान झाला त्या बाबतीमध्ये तुमच्याच दालनात मी आणि आशिष शेलार आणि आपले 2 मंत्री होते, त्या 4-5 लोकांना बोलवलं आणि तिथला जो विधानसभा परिसराचा जो प्रमुख डीसीपी आहे त्यांनाही बोलवलं होतं, पत्रकारही होते आणि तो संबंधित जो पोलीस कर्मचारी होता ज्यांनी त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं किंवा जी काही चूक केली तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पत्रकारांचं समाधान झालं, ते आता काम करतायत, ते तुमचं पण आता कव्हरेज देतील. आज मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी स्थगन प्रस्तावाच्या एकूण 5 सूचना प्राप्त झालेल्या आहेत, परंतु आज सन 2025-26 या वर्षाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम 251(2) अन्वये स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत. बोला. अध्यक्ष महोदय, काल झालेली नागपूरची घटना हे इतकी भयानक घटना आहे का नागपूर शहर हे शांतीचं प्रतीक होतं. आपण काय मांडताय जरा सांगा मला. एक मिनिट, आपण काय इन्फॉर्मेशन आता घेतलं, हीच इन्फॉर्मेशन 3दा सभागृहात आली, तुम्ही 4थ्यांदा मांडणार आहात का? माहिती या राज्याला कळली पाहिजे. बोला अध्यक्ष महोदय. बोला ठाकरे साहेब बोला. महोदय, नागपूर शहरातली दुसरी बसा. नाही, ही घटना नाही आहे अध्यक्ष महोदय. चला, कोण आहे बोला. 15/3/25 रोजी होळीच्या दिवशी अभ्यंकर नगरातील अध्यक्ष महोदय दिनांक 15/3/25 रोजी रात्री 10 वाजता अभ्यंकर नगर परिसर, वेगळा मुद्दा आहे, वेगळा ऐकून घ्या, वेगळा मुद्दा आहे. नगर परिसर जो सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे त्या परिसरामध्ये शाश्वत दर्बे नावाचा एक युवक गाडी चालवत होता आणि नशेत धुंद होऊन त्यांनी जवळपास 3 लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक हँडिकॅप जो गाडीने आपला चालत होता प्रशांत भोंडवे नावाचा इसम होता, दुसरे 2 इसम होते. तेथील स्थानिक नागरिकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुन्हा त्याच पद्धतीनं गाडी चालवत आला. लोक पोलीस स्टेशन मध्ये गेले. रात्री 10:15 वाजता तिथले नागरिक पोलीस स्टेशनला गेले. मला व्हॉट्सअपवर त्या गाडीचा नंबर पाठवला, मी तो नंबर डीसीपींना पाठवला. 2 तास कारवाई झाली नाही. 2 तासानंतर सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या युवकांनी 8-10 लोक घेऊन आला आणि जवळपास 10 4 व्हीलरचं नुकसान केलं. वस्तीत धुमाकूळ घालून त्या 8 लोकांनी 10 4 व्हीलर तोडल्या, ज्या लोकांचा काही संबंध नाही. आणि अशा अवस्थेत असलेल्या युवकावर पोलिसांनी जी कारवाई केली ती कारवाई अशी आहे की त्याला बेलेबल ऑफेन्स लावला. दुसऱ्या दिवशी त्याची जमानतीवर सुटका झाली. तो जमानतीवर सुटका झाल्यावर पुन्हा त्या एरियात येऊन मैं तो अभी बाहर आ गया अशा धमक्या देत आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा मतदारसंघ माननीय मुख्यमंत्र्यांचा, या मतदारांनी मुख्यमंत्री साहेबांना मत दिलेल्या सर्व RSSचे लोक आहे. चला आपण आणि विषयावर अशा बोला. लोकांवर विषयावर होत बोला. असेल आणि जर कारवाई नाही होत असेल तर माझी मागणी आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना की या प्रकरणात जर त्याच्यावर अटेम्प्ट टू मर्डर ही केस लावली असती तो सुटला नसता आणि 8 लोकांच्या त्यांनी गाड्या तोडल्या नसत्या. ठीक आहे, पुढे या जाऊ. सन्माननीय लोकांना राऊत साहेब बोला. न्याय मिळाला पाहिजे. बसा बसा. राऊत साहेब बोला. अध्यक्ष महोदय, याची चौकशी केली जाईल आणि कोणी दोषी, जर अधिकारी पण दोषी असेल तर कारवाई केली जाईल. राऊत साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी एका विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो की गेल्या काही दिवसापासून चल हल्ला बोल हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा दलित पॅंथर आणि युवक क्रांती दल या चळवळीवर आधारित असल्यामुळं
सर्वांचे विशेष लक्ष या सिनेमाकडे लागले होते. या चित्रपटासाठी पद्मश्री, बंडखोर कवी आणि दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक आणि माझे नेते नामदेव ढसाळ यांनी कविता लिहिल्या होत्या. अध्यक्ष महोदय, चल हल्ला बोल हा चित्रपट 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्ड कडे सबमिट करण्यात आला होता. सदर चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अध्यक्ष महोदय, हा सिनेमा रिवायझिंग कमिटीकडे दिला असून त्याची रीतसर फी देखील भरण्यात आली होती. अध्यक्ष महोदय, गोलपिठा या कविता संग्रहातून काही कविता सदर चित्रपटात घेण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी पद्मश्री विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट चल हल्ला बोल या नावानं तो बनविला आणि सेन्सॉर बोर्डाकडे ते पाठवण्यात आलं. ठीक. सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी अध्यक्ष महोदय श्री रवनकर आणि सय्यद हवी हाशमी यांनी कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही बोलून अपमान करण्यात आला. अध्यक्ष महोदय, एक मराठी कवी, एक मराठी साहित्यिक ज्याचा गोलपिठा जग प्रसिद्ध आहे आणि मराठीतला त्यांचा गोलपिठा